सर्वांना ख्रिस्त सलाम. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने पुन्हा एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून आजच्या ह्या रविवारी तुमच्या सर्वांपर्यंत त्याचं पवित्र वचन घेऊन येण्याची मला संधी दिली. सर्वप्रथम मी सर्व नर्सेसला 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय जो पारिचारिका दिवस साजरा केला आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्व नर्सेसला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आजच्या मननासाठी आपण जो शास्त्रपाठ घेतला आहे तो म्हणजे संत योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 26व्या वचनापासून 16व्या अध्यायाच्या 7व्या वचनापर्यंत. संत योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 26व्या वचनापासून 16व्या अध्यायातील 7व्या वचनापर्यंत. आणि आजच्यासाठी संदेशाचा विषय आपल्यासमोर जो उभा आहे तो म्हणजे पवित्र आत्म्याचे वरदान. आणि ह्याच विषयावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. सर्वप्रथम आपण जे शुभवर्तमान वाचले आहे संत योहान कृत शुभवर्तमान 15वा अध्याय 26 वचनापासून ते 16व्या अध्यायातील 7व्या वचनापर्यंत. आणि याच शास्त्रपाठाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या सेंड ऑफ बद्दल म्हणजे समारोपचं भाषण देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी स्वतःच्या समारोपचं भाषण देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत सदोदित रात्र आणि दिवस नेहमी असायचा. नेहमी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसमवेत होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आता जाणार होता. पित्याकडे तो आता मार्गक्रमण करणार होता. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना बोध केला आहे, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना इशारे देखील दिले. प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर त्याच्या शिष्यांना छळाला तोंड द्यावे लागणार होते. हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होते, कारण की प्रभू येशू ख्रिस्त हा अंतर्यामी देव होता, आहे आणि युगानुयुग तो अंतर्यामी देव राहणार. शिष्यांनी गोंधळून जाऊन विश्वासाबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण होऊ शकत होता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक प्रकारचं धैर्य दिलं आहे. यापुढे तुम्हाला कठीण प्रसंगाला परिस्थितींना तोंड द्यावे लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वासात टिकून राहावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना बोध केला आहे, समजवलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं की यापूर्वी सुरुवातीच्या दिवसामध्ये विश्वासणाऱ्यांचा छळ झाला होता, कठीण परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या कारणाने काही विश्वासणाऱ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार केला. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, नाकारलं, कारण की त्यांचा विश्वास दृढ नव्हता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही तसे होऊ नका, तुमचा विश्वास तुम्ही दृढ करा. तुम्ही तसे होऊ नका, तर तुम्ही तुमचा विश्वास दृढ करा.
कारण की यहुदी लोक हे क्रूर होते आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा ते निश्चितपणे छळ करणार हे प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना समजावून सांगत आहे, यहुदी लोक तुम्हाला समाज बहिष्कृत करतील, म्हणजेच समाजापासून वेगळे करतील, दूर करतील, काहींना ठार करतील, काहींना खूप छळतील. आणि हे सांगण्याचा प्रयत्न प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना करत आहे. परंतु अशी वेळ ज्यांच्यावरती येईल, म्हणजेच जे अशा प्रकारच्या छळामध्ये देखील विश्वासामध्ये टिकून राहतील, त्यांच्या जीवनामध्ये जे विश्वासामध्ये टिकून राहतील त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो. त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं. आणि याचं सुंदरसं उदाहरण जर बघितलं तर पूर्वी जुन्या करारामध्ये संदेष्टे त्यांचं उदाहरण आहे, आणि नवीन करारामध्ये बघितलं तर संत पौलाचं उदाहरण आहे. संत पौल ज्यावेळेस तो शाऊल होता, तो कट्टर यहुदी होता, आणि कट्टर यहुदी असताना तो ख्रिस्तियांचा छळ करायचा. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा तो अनुयायी झाला, ख्रिस्ती विश्वास त्याने धारण केला, त्या दिवसापासून त्याने आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला जास्तीत जास्त प्राधान्य देत आपल्या स्वतःचा देवावरचा जो विश्वास होता तो दृढ करण्याचा प्रयत्न केला. आणि दृढ विश्वास असल्या कारणाने पवित्र आत्म्याने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. आणि जर पवित्र शास्त्र वाचलं तर आपल्याला समजतं की त्याने खूप जास्त प्रमाणामध्ये सुवार्ता प्रसार देखील केला. खूप साऱ्या ठिकाणी शहरांमध्ये त्याने मंडळींची स्थापना देखील केली. आता प्रभू येशू ख्रिस्त इतकं सुंदर समजून वारंवार त्यांना सांगत होता. यापूर्वी देखील जे कठीण प्रसंग आले त्या कठीण प्रसंगामधून त्यांना बाहेर निघण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः प्रयत्न केले, मार्गदर्शन केलं. आता अशा प्रकारे समजवणारा, मार्गदर्शन करणारा त्यांचा गुरु, त्यांचा मसीहा त्यांच्यामधून जाणार होता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी जातो. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे. परंतु असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटल्यानंतर शिष्यांनी काहीच प्रश्न विचारले नाही की आपण कोठे जाता किंवा केव्हा जाता किंवा आपण परत कधी येणार आहात. अशा कुठल्याच प्रकारचे प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्यांनी विचारलेले नाही, हे आपल्याला शास्त्रपाठामध्ये पाहायला मिळतं. परंतु जर आपण योहानकृत शुभवर्तमान यांचा 13वा अध्याय आणि त्याचं 36वं वचन वाचलं तर त्या 36व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शिमोन पेत्राने त्याला अगोदर एकदा प्रश्न विचारला होता की प्रभूजी आपण कोठे जाता. आणि येशूने उत्तर दिले मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्या मागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील. यावरून आपल्याला समजतं येशू जाणार होता हे शिष्यांना पक्के समजले होते. म्हणून ते अतिशय दुःखी, निराश
असे झाले होते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्यांनी प्रश्न विचारला नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या हितासाठी जगातून जाणार होता, त्यांच्या हितासाठी जगातून जात होता. परंतु शिष्यांना केवळ एक निराशवादी बाजू दिसली. येशू त्यांच्याबरोबर शारीरिक स्वरूपात इथून पुढे असणार नव्हता, कारण की शारीरिक येशू एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकत होता. परंतु आता तो जो पवित्र आत्मा पाठवणार होता, त्या आत्म्याच्या स्वरूपात तो सर्व ठिकाणी शिष्यांसंगती आणि प्रत्येक विश्वासणाऱ्या संगती उपस्थित राहू शकत होता आणि उपस्थित राहणार होता. पित्याकडे गेल्यानंतर त्याची त्या ठिकाणची उपस्थिती शिष्यांना आणि विश्वासणाऱ्यांना विपुल आणि प्रचंड आशीर्वाद देणारी होणार होती. तिथं गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे गेल्यानंतर त्याचं कार्य पूर्ण होणार होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या या सत्य बोलण्याने शिष्यांच्या अंतःकरणामध्ये, जे शिष्य होते त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालं होतं, त्यांना त्रास होत होता. यावरून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की कधी कधी सत्य मन दुखवणारं असतं, परंतु तेच सत्य आपल्या हिताचं देखील असतं. त्याच सत्याने आपली भविष्यातील वाटचाल आनंदी होणार असते. आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्याला शिष्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते की सत्य बोलण्याने त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालं होतं, त्यांना त्रास होत होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हे घोषित करतो की मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मदतनीस म्हणजेच पवित्र आत्मा येणार नाही. प्रभू येशूच्या घोषणेने एक प्रश्न उपस्थित झाला. एक प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्याने उपस्थित केला, आणि तो म्हणजे येशू न जाता मदतनीस पाठवू शकत नाही काय? पवित्र आत्मा मनुष्यांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये आधीच कार्यरत होता, परंतु जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे जात नाही तोपर्यंत पवित्र आत्मा नवीन मार्गाने, नवीन पद्धतीने, नवीन प्रकारे शिष्यांचा ताबा घेऊ शकत नव्हता. त्या पाठीमागे जे कारण आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जन्म जितकं महत्त्वाचं होतं, जीवन कार्य जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि आता स्वर्गारोहण हे देखील आवश्यक होतं. आणि म्हणून पुत्राचं कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य जोपर्यंत या भूतलावरती संपत नव्हतं तोपर्यंत पवित्र आत्म्याचं कार्य एक नवीन पद्धतीने, नवीन प्रकारे, नवीन मार्गाने सुरू होऊ शकले नाही, सुरू होऊ शकत नव्हतं. कारण की जुना करार जर पाहिला त्या ठिकाणी यहोवा परमेश्वर
लोकांसंगती, विश्वासणाऱ्यांसंगती बोलत असत, त्यावेळेस पित्याचं कार्य जास्त प्रमाणामध्ये होतं. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिघजण कार्यरत नेहमी आहेत आणि नेहमी असणार. परंतु जुन्या करारामध्ये पित्याने जास्त प्रमाणामध्ये आपल्या कार्याला लोकांमध्ये बोलून त्यांना मार्गदर्शन करून लोकांसमोर ठेवलं आहे. नंतरच्या काळामध्ये पित्याने संदेष्टे पाठवले, संदेष्ट्यांना बोध केला, संदेष्ट्यांना सांगितलं आणि संदेष्ट्यांच्याद्वारे लोकांमध्ये कार्य केलं. नंतर पुत्राद्वारे कार्य केलं. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म झाल्यानंतर लोकांमध्ये कार्य केलं. आता प्रभू येशू ख्रिस्त ज्या कामासाठी, ज्या कार्यासाठी, ज्या मिशनसाठी तो आला होता, पाप क्षमेच्या, ते कार्य पूर्ण झाल्यानंतर, त्याचं स्वर्गरोहण झाल्यानंतर पवित्र आत्म्याचं कार्य सुरू होणार होतं. आणि ते कार्य आज देखील आपल्या जीवनामध्ये आपण पाहू शकतो की आज पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. तत्कालीन परिस्थितीमध्ये हेच सांगण्याचा प्रभू येशू ख्रिस्त प्रयत्न करत होता की मी जातो, परंतु मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतो. तो तुमची काळजी घेईल, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुमचा सोबती होईल, एक प्रकारचं वरदान तुम्हाला मिळेल. आणि खरंच पवित्र आत्म्याचे वरदान हा आपल्या संदेशाचा विषय होता, संदेशाचा विषय आहे. आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करत असतो. ती विश्वासणाऱ्यासाठी एक वरदान आहे. तो आपल्याला मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा आपल्याला बोध करतो. पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. पवित्र आत्मा आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. पवित्र आत्मा आपल्याला समस्येतून सोडवण्याचं काम करतो. पवित्र आत्मा आपल्याला नवीन जीवन जगण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये नवीन मनुष्य धारण करण्यासाठी कार्य करतो. म्हणजेच प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना सत्याचा आणि प्रीतीचा आत्मा मिळेलच असं अभिवचन यहोवा परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे कार्य करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकच वरदान फार महत्त्वाचं आहे, जे की प्रत्येक समस्येवरती, प्रत्येक प्रश्नांवरती कार्य करेल. ते म्हणजे पवित्र आत्म्याचं वरदान. समस्या कुठली असो, प्रश्न कुठलाही असो, पवित्र आत्मा ते सोडवण्यासाठी समर्थ आहे आणि तोच आपला कैवारी आहे. म्हणून पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करा. यहोवा परमेश्वर निश्चितपणे तुमच्या संगती आहेच. प्रभू येशू ख्रिस्त देखील आहेच. परंतु पवित्र आत्मा देखील आपल्या जीवनामध्ये तितकंच कार्य करतो. आणि जर आज आपल्याला या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये कोणीतरी सोबती हवा आहे, कोणीतरी मार्गदर्शन करणारा पाहिजे, तो म्हणजे
दुसरं तिसरं कोणी व्यक्ती नसून पवित्र आत्म्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. आणि हाच पवित्र आत्मा आपल्याला आपलं जीवन शुद्ध राखण्यासाठी मदत करतो. आपल्या जीवनामध्ये शुद्धता धारण करण्यासाठी मदत करतो. म्हणून आजचा आपला संदेशाचा जो विषय होता की पवित्र आत्म्याचं वरदान, ते आपल्याला ह्या संपूर्ण शास्त्रपाठामधून प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना आणि आज आपल्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि निश्चितपणे एक प्रश्न जर उपस्थित त्यावेळेस जसा झाला होता की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मदतनीस पाठवतो, प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतरच मदतनीस पाठवू शकत होता. आज आपल्याला देखील एक प्रश्न उपस्थित झाला असेल प्रत्येकाच्या मनामध्ये, आणि तो प्रश्न म्हणजे पवित्र आत्मा धारण करण्यासाठी काय केलं पाहिजे. काहीच करण्याची गरज नाही. जसे आहे तसे त्याला शरण जा, येशूला शरण जा. जसे आहात तसे येशूला शरण जा आणि येशू तुमचा स्वीकार करेल आणि तुम्हाला पवित्र आत्मा देईल. त्याच्या प्रत्येक वचनाद्वारे करण्याचा प्रयत्न करणंच म्हणजेच त्याला शरण जाणं. वचन ऐकून ते सोडून देणं म्हणजे आपण ख्रिस्ताला स्वीकारत नाही तर ख्रिस्ताचा नकार करतो, ख्रिस्ताला ना करतो, आणि मग आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करणार. वचन वाचून वचन ऐकून त्याप्रमाणे करणं म्हणजे ख्रिस्ताला शरण जाणं. आणि शरण गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं वरदान मिळाल्या वाचून राहणार नाही. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. धन्यवाद. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बाप्पा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. प्रिय प्रभू, रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास व सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, म्हणून तुझे आभार मानतो. सुंदरसं वचन ऐकण्याची संधी दिलीस, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे ते स्पष्टीकरण केलं, स्पष्टीकरण करून आम्हाला समजवलं, म्हणून तुझे आभार मानतो. प्रिय प्रभू, तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून वचन ऐकून त्याप्रमाणे आम्ही कृती करणारे आम्हाला होण्यासाठी तू आमच्या जीवनामध्ये, तू आमच्या जीवनाचा ताबा घे व इथून पुढं आम्ही तुला आवडणारं जीवन जगावं असं तू दयेने आणि कृपेने कर. मनुष्य जीवन जगत असताना जर आमच्याकडून विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे चूक, अपराध, पाप झाले असतील त्यांची तू आम्हाला क्षमा कर व जे काही योग्य प्रकारे केलेले आहे ते परमगौरवामध्ये उंचावून घे. व इथून पुढं आमच्या मुखामध्ये येणारे शब्द, मनामध्ये येणारे विचार सर्व काही तुझे भय बाळगून असावेत असं तू दयेने आणि कृपेने कर. इथून पुढची वेळ तुझ्या हाती देत ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांसंगती आता आणि युगानुयुग असो. आमेन.